युद्ध कांड सप्तम सर्ग। लक्ष्मण पुन्हा शुद्धीत येणे। सप्तम सर्ग पुढे चालू। हनुमंत क्षीरसागरी पोचल्यावर त्यास द्रोणागिरी पर्वत दिसला, पण आवश्यक त्या औषधींची रोपे नाही दिसली। तेव्हा त्याने तो द्रोणागिरी पर्वतच उपटून घेतला आणि वायू वेगानेच सत्वर श्रीरामां समीप उपस्थित झाला आणि म्हणाला, हे देवेश्वरा, मी हा औषधांचा पर्वतच आणला आहे। आता विना विलंब आवश्यक औषधी उपचार करून लक्ष्मण भ्राताचे प्राण वाचवा। हनुमंताचे असे बोलणे ऐकून श्रीराम संतुष्ट झाले। मग त्यांनी महाबुद्धिमान सुसेनाकडून वनस्पती तोडून लक्ष्मणावर उपचार करविला। तेव्हा लक्ष्मण एखाद्या निद्रित माणसाप्रमाणेच जागा झाला आणि म्हणू लागला, अरे रावणा, थांब थांब, जातोस कुठे? मी आताच तुला ठार करतो। असे बोलणाऱ्या लक्ष्मणास श्रीरामांनी मस्तकी अवघ्राण केले नि ते हनुमंतास प्रेमाने म्हणाले, वत्सा महावानरा, आज तुझ्या कृपेमुळेच माझ्या लक्ष्मणास मी सुखरूप पाहत आहे। असे म्हणून सर्व वानरांसह सुग्रीवास सोबत घेऊन विभीषणाचे संमतीनेच श्रीराम पुन्हा युद्धास्तव सज्ज झाले। युद्धास्तव सर्व वानर सैन्य पाषाण वृक्ष आणि पर्वत शिखरे घेऊन युद्धाभिमुख होऊन चालू लागले। इकडे तर राक्षसराज रावण हा ज्याप्रमाणे सिंहाकडून हत्ती किंवा गरुडाकडून सर्प विद्ध होऊन व्याकुळ होतो, त्याप्रमाणेच श्रीरामांच्या बाणाने विद्ध होऊन व्याकुळसा झाला होता। म्हणून महात्मा राघवाकडून पराभूत राक्षसराज रावण लंकापुरीत परत गेला। आपल्या सिंहासनी स्थित होऊन तो राक्षस वीरांना म्हणाला, माझा मृत्यू हा मानवाकडूनच घडेल असे मला पितामह ब्रह्मांनी सांगितले होते, परंतु मला ठार करण्यास समर्थ असणारा कोणी मानव या पृथ्वीवर नाहीच। म्हणून हा नारायणच साक्षात मनुष्य रूपात दशरथ पुत्र राम म्हणून जन्मास येऊन मला वधनेस्तव सिद्ध झाला आहे, यात मला संशय तर नाहीच। पूर्व काळी अरण्याने मला शाप देताना सांगितले होते की राक्षसराज, माझ्या वंशी सनातन परमात्मा जन्मास येणार आहे आणि त्याचेकडून तुझ्या पुत्रासह पौत्र आणि बांधव यांच्यासह तूही मारला जाशील, यात संशय नाही, असे मला सांगून तो स्वर्गी निघून गेला। तो परमात्मा मला ठार करण्यास्तव जन्मास आला असून तो नक्कीच माझा वध करेल। माझा वीर बंधू कुंभकर्ण हा तर मूर्खच असून तो नेहमीच झोपलेला असतो। त्या महापराक्रमी कुंभकर्णाला जागे करून तुम्ही त्याच माझेकडे घेऊन या। रावणाने अशी आज्ञा करताच तो प्रचंड देहाचे राक्षस त्वरेने गेले आणि फार प्रयत्नांनी कुंभकर्णाला जागे करून त्यांनी रावणाजवळ नेले। कुंभकर्णाने रावणास नमस्कार करून तो एका आसनावर बैसला। राजा रावण आपल्या त्या भावास दीनवाणीने म्हणाला, हे कुंभकर्णा, माझ्यावर फार मोठे संकट कोसळले आहे, हे तू जाणून घे व त्यावर विचार करावास। माझे शूर पुत्र पौत्र आणि बांधव यांना रामाने ठार केले असून समुद्र ओलांडून तो इकडे येऊन पोहोचला आहे। मला वाटते की माझा मृत्यू काळच जवळ आला आहे। आता मी काय करावे? तो राम तर माझा समूळच नाश करेल।
सर्ग 7 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.